स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्यात लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, संशयित इम्तियाज अहमद याच्यावर विटा पोलिसात गुन्हा दाखल। भाड्याने देणे आहे। सद्गुरू हॉस्पिटल सावरकरनगर विटाला लागून 5000 स्क्वेअर फूट कमर्शियल जागा मेडिकलसह हॉस्पिटल किंवा तत्सम कारणासाठी भाड्याने देणे आहे। संपर्क 9822 53 68 82। डॉक्टर सुधीर देशमुख आणि डॉक्टर सौ पूजा देशमुख यांचे देशमुख हॉस्पिटल आळसन सुसज्ज व सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल, ECG आणि मॉनिटरची सोय, खात्रीशीर उपचार व इलाज, रुग्णांसाठी ॲडमिट होण्याची सोय, एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला। आमचा पत्ता देशमुख हॉस्पिटल आळसन, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। लग्नाचं गोड आमिष दाखवून एका महिलेशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून तिची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना विटा शहरात उघडकीस आली आहे। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी इम्तियाज अहमद, सध्या राहणार सुंदर प्लाझा, नेवरी रोड, विटा, मूळ राहणार उत्तर प्रदेश, याच्या विरुद्ध BNSच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार माहे जुलै 2025 ते 28 जुलै 2026 या कालावधीत पारे येथील एका किराणा दुकानात घडला। संशयित आरोपी इम्तियाज यानं पीडित महिलेशी जवळीक साधून तिच्याशी गोड बोलून लग्नाचं वचन दिलं। या आमिषाला बळी पडून त्यानं पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि तिची फसवणूक केली। काही दिवसानंतर पीडितीनं लग्नाबाबत विचारणा केली असता संशयितानं तिला मारहाण व शिवीगाळ केली। या नराधमानं पीडितेच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली। अखेर या त्रासाला कंटाळून पीडितीनं विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद नोंदवली। या घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक संग्राम पाटील यांनी तातडीनं घटनास्थळाला भेट दिली। या प्रकरणी विटा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। घटनेची प्रत विटा न्यायालयात सादर करण्यात आली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करतात। संशयित आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।